नायर डेव्हलपर्स घेऊन येत आहे शिंदेगाव येथे 70 शॉप व 40 फ्लॅटची भव्य अशी वास्तू। श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स, नाशिक रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त 6 किलोमीटर अंतरावर। हवेशीर ठिकाण, उत्कृष्ट दर्जेदार काम। राजू नायर डेव्हलपर्स, एकदा अवश्य भेट द्या। नायर डेव्हलपर्स www.nayerdevelopers.com। राजू नायर, मोबाईल नंबर 9175757555। सिद्धी हॅपीनेस क्लब आयोजित बालसंस्कार योग शिबिर गेल्या 10 दिवसापासून आयोजित केलं होतं। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात परिसरातील मुलांनी सहभाग नोंदवला। या शिबिराचे आयोजन योग गुरु श्री बाळासाहेब मोकळ सर, विलास थोरात, सौ रोहिणी विलास थोरात यांनी केलं होतं। शिबिरामध्ये सर्व मुलांना वेगवेगळ्या प्रकारची योगासने, मंत्रपठण, प्रार्थना, पारंपरिक खेळ तसेच पौष्टिक नाश्ताही दिला जात होता। आज या शिबिराची सांगता करण्यात आली। यामध्ये मुलांनी 10 दिवस घेतलेला अनुभव आणि योगा सर्व पालकांना सादर करून दाखवले व आपले मनोगत व्यक्त केलं। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री मदन दाते काका, सौ नलिनी कड, सौ दीपाली कोठुळे, डॉक्टर हर्षल मोकळ, सौ गायत्री बाळासाहेब मोकळ हे उपस्थित होते। आणि आपण जे म्हणतो लहानपणापासून थेंब थेंबाने तळस असतं, हे थेंब आहे। या एका थेंबाचा पुढचे थेंब आपण तयार करून ते तळ साचवायचं सुद्धा आपलं काम आहे। त्या पद्धतीने यापुढे आम्ही पण मोकळ सरांना अशी ग्वाही देऊ की उद्या हीच मुलं तुमच्याकडे योग वर्गाला राहणार आहेत। आणि सरांनी असं आयोजन केल्याबद्दल मी सर्व टीमचं माझ्याकडून सुद्धा अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय विश्वसधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो। प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांडी आळी।
चक्रासन, सूर्यनमस्कार. माझं नाव आहे भार्गवी महेश कुलकर्णी. मी हे बालसंस्कार तेव्हापासून चालू केले ना, तेव्हापासून मला खूप मजा आली. सर मला गेम्स खेळवायचे, योगासन शिकवायचे, अजून मंत्र शिकवायचे. त्याच्यासाठी मी सरांना आणि मॅमला थँक्यू बोलते. माझे दोन मुले अभ्यासासाठी आले, वियान आणि वैदन. म्हणजे याच्यामध्ये जर फरक जाणवत असेल तर माझी मुलं मी कधी म्हणजे जास्तीत जास्त बाहेर जाती नाही. ह्या निमित्ताने ते बाहेर आले. सगळ्यांशी म्हणजे जास्त बोलकेपणा थोडासा कमी होता त्यांचा. या निमित्ताने ते बोलायला लागले सगळ्यांशी. म्हणजे ते बोलता. आता मी आले तेव्हा बघते का तो सगळीकडे फिरतोय, सगळ्यांशी बोलतोय. म्हणजे तो सरांसमोर बोलतोय आणि इथे येऊन पण बोलतो. ती पण म्हणजे थोडीशी लाजळू आहे, तरी पण ती इथे येऊन आसनं करते, सगळं करते. म्हणजे त्याच्यात एक फरक मला जाणवला की मुले म्हणजे थोडेसे म्हणजे फ्री माइंड झाले, की त्यांना कळायला लागलं की आता छान आहे आपले सगळे. आणि बाहेर जाताना पण म्हणजे माझ्या मुलांना एक ते बाहेर जेव्हा सोडेल तर मुलांना हे समजेल की हा मी आता बोलू शकते, करू शकते. आणि खूप छान सुंदर असं ते बाकी कोणी हॉटेलमध्ये म्हणजे सगळं ते नेहमी सांगत होते. सर ते दादाचं सांगितलं त्यांनी मला घरी येऊन सांगितलं. मम्मी सरांनी मला असे दात घासायला लावले, कसेच घासायचे माझे दात. तिने मम्मी माझे असे दात आहे म्हणून मला असेच सांगितलेले. सरांनी मला गोष्टी सांगितल्या म्हणे. मम्मी मला ह्या गोष्टीमधून खूप छान मजा आली. एकदम छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे सरांना खूप गोष्टी येतात मम्मी आणि मला खूप आवडल्या त्यांच्या गोष्टी. मोकळ्या सरांविषयी सांगायचं तर खूप कमी आहे. त्यांच्याविषयी सांगणं म्हणजे आपलं म्हणजे समुद्रातलं थोडंफार सांगावं असं वाटतं. मोकळ्या सरांनी तर लहान मुलांना म्हणजे मी आल्यापासून समजते की ते आधीच आलेले असतात सुरुवातीला वर्गामध्ये. आणि सगळ्या मुलांना एकदम प्रेमाने आणि प्रत्येकाला जवळ राहून म्हणजे आम्हालाही शिकवतात. तेव्हा ते एकदम छान आणि सुंदर शिकवतात. आणि मुलांना पण एवढं म्हणजे छोटे छोटे मुलं आहेत आणि त्या मुलांना आपल्याला शिकवणं. संजय गायकवाड आहे. जेव्हापासून मी हे बाल संस्कार शिबिर जॉईन केलं तेव्हापासून मला खूप मजा यायची. आणि मी ह्या बाल संस्कार शिबिरमध्ये योगा, मंत्र, गेम्स, आहे. मी जेव्हापासून मी हे बाल योग संस्कार शिबिर अटेंड करायला लागले तेव्हापासून मला खूप मजा यायची. सर आम्हाला खूप छान छान आसनं शिकवायचे, आमचे गेम्स पण घ्यायचे. मी याच्यासाठी सरांचा आणि मॅमचा खूप थँक्यू करते की त्यांनी आम्हाला खूप छान छान आसनं, नाश्ता दिला, त्याच्यानंतर स्टोरी सांगितल्या. त्यांनी एका सरांना बोलवलेलं, त्यांनी आम्हाला खूप छान छान स्टोरी सांगितलेल्या. तर मी याच्यासाठी धन्यवाद करते. धन्यवाद. आणि सगळ्या उपस्थित पालकांना पण माझा साधा नमस्कार. आणि माझ्या बाल मित्रांना पण माझा नमस्कार. मला एक गोष्ट सांगायची होती. माझ्या मुलीमध्ये मी एक चेंज पाहिला. मॉर्निंगला मी गार्डनमध्ये जाते तेव्हा काही माझं ग्रुप फ्रेंड सर्कलमध्ये तिने काही काही योगासने करून दाखवली. स्वतः करून दाखवली. इसमें फर्क दिखा मुझे कि जैसे वो सभी को बोले थे मुझे शिविर में सिखाया, वो शिविर में करके दिखाओ, तो सबने उसको वेरी गुड बोला मेरे फ्रेंड सर्कल. तो वो बात मुझे बहुत अच्छी लगी कि कुछ मेरी बेटी हाँ कर प्लस सीख कर जाती है. थैंक यू. ॲक्च्युली आता खूप सरांना मी म्हणजे 2008 पासून सोबत असल्यामुळे मी सगळं राहतो भेटलेले गाव फार लहान होता असेच घरी गेलेलं आहे. थोडं पहिल्यापासून आम्ही या क्षेत्रात असल्यामुळे याची बरीचशी माहिती असल्यामुळे माझ्या ते मी बदलीमुळे बाहेर होतो. मी नाशिकला आलो. मला जवळ कळालं की तर वाचन आहे. मी मुलाला पाठवण्याचा उद्देश जो होता माझा हात होता की आजकाल सर बोलले ज्या पद्धतीने आपण बघतो म्हणजे पूर्वी घरचं खाणं जे होतं ते आता राहिलेलं नाही.
बाहेरच्या खाण्याकडे झाल्यापासून तो आसनामध्ये जेवढा त्याला आवड नव्हती ती 10 दिवस तिथं आलं तर संध्याकाळी सुद्धा तो म्हणजे आल्यानंतर सुद्धा तो मला आसनं करून दाखवायला लागला. सकाळी पण आसनं करून दाखवायला लागलं. तुम्हाला हे आसन माहिती आहे का? तुम्हाला मी करायला लागलं तुम्हाला हे आसन माहिती आहे का? मला आता मी मोकळ सरांकडे सर्व आसनाचे वर्ग केलेले आहे. मला जरी माहिती असलं तर मी त्या म्हणतात कसं करायचं तो करून दाखवतो मला. हे असं आहे ते तसं आहे म्हणजे अशी आवड निर्माण करायला आपण एक कारणीभूत आहोत. त्या दुसरी गोष्ट चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.